ॲक्च्युअल मी खेड्यातला आहे. माझा एक प्रश्न असा आहे की खेड्यातली मुलं 12वी होतात, ग्रॅज्युएशन होतात, पण ते कधीच MPSC किंवा UPSCसाठी वळायला गेले तर खूप सारे हर्डल्स येतात, प्रॉब्लेम येतात. त्यांना फेस करण्यासाठी माझ्यासारख्या माणसाने काय केलं पाहिजे हे तुमच्या शब्दात सांगा प्लीज. छान. मी माझं स्वतःचं उदाहरण यासाठी, तुम्ही डॉक्टर आहात ना? ओके. शिक्षक, आणि मी ज्यावेळेस सर्व्हिस करत होतो त्यावेळेस शिक्षण सेवक म्हणून काम करायचो. 2940 रुपये पगार यायचा माझ्या हातामध्ये. आणि त्यावेळेस एक वस्ती शाळा होती छोटीशी, तिथं 2 शिक्षकी शाळा, एक मी आणि एक दुसरे शिक्षक, 2 शिक्षक, 4 वर्ग होते. आणि घरी माझं लग्न झालेलं होतं, माझं छोटंसं बाळ होतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटायचं की हे जे सगळं चाललंय ना, हे काहीतरी चुकतंय माझ्या लाईफमध्ये आणि मला पुढं जायचं आहे. आणि मला सगळ्या लोकांनी विरोध केलेला होता. म्हणजे माझ्या घरची लोक मला म्हणायची की तुझी नोकरी आहे, तुझं सगळं कुटुंब व्यवस्थित आहे आणि तुला हे दुर्बुद्धी कुठून सुचते असलं काहीतरी करण्याची. जे शिक्षक होते ते म्हणायचे अरे आता बघता बघता तुझी 2 वर्ष निघून जातील आणि तू काय होशील इकडं, तुला चांगला पगार मिळेल आणि कशाला हे विचार करतो. म्हणजे जिथं ज्याला विचारायला जावं ते मलाच म्हणायचं की तू हे नको करू. आणि मला वाटायचं की अरे हे केलं पाहिजे, अरे होईल माझ्याला. हे करता करता माझे 3 वर्ष संपून गेले ते प्रोबेशनचे. आणि माझ्या डोक्यामध्ये तोच विचार होता. आणि ज्यावेळेस प्रोबेशन संपलं त्यावेळेस मला सॅलरी जवळजवळ काहीतरी 20,000 आसपास मिळायला लागली. आणि गावाकडे 20,000 म्हणजे खूप असतात. 20,000मध्ये जो माणूस 2940 मध्ये भागवतो त्याला 20,000 म्हणजे खूपच जास्त झाले ना. आणि या परिस्थितीमध्ये तरी सुद्धा मला वाटत होते की आपल्याला बाहेर जायचं म्हणजे जायचं, डोक्यामध्ये किडा होताच आधीपासूनचा. मग मी काय केलं, आमच्याकडे प्राथमिक शिक्षकांच्या सोसायटी आहेत ज्या लोन देतात. मग त्यांना म्हटलं की मला स्पर्धा परीक्षेसाठी जायचं आहे आणि मला तुम्ही थोडंसं लोन दिलं तर बरं होईल, 1-2 लाख रुपयाचं, ज्याच्यामध्ये मी माझं 1 वर्षभर तिकडे जाऊन राहू शकेल. कारण सॅलरी तर मिळणार नव्हती 1 वर्षाची. पण ते असं स्पर्धा परीक्षा म्हटल्यावर तुम्हाला अजिबात बँक आणि कोणीच जवळ उभं नाही करू शकत. कारण त्याला माहिती आहे का तुम्ही काय होणार आहे, पास होणार आहे, फेल होणार आहे. भारतामध्ये जवळजवळ 8 ते 9 लाख लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि पास होतात 1,000. मग त्याच्यामध्ये तुम्ही होणार आहे कुणाला माहिती नाही. तुमच्यावरती विश्वास ठेवणारे किती लोक असतात. कधी स्वतःचा पण आपल्यावरती कधी कधी विश्वास राहत नाही, तर लोकांनी कधी आपल्यावरती विश्वास ठेवावा. मग मी काय केलं, त्या शिक्षक सोसायटीमध्ये जाऊन त्यांना म्हटलं की मला मोटरसायकल खरेदी करायची. आणि त्यांनी मग मला 50,000 रुपयाचं लोन दिलं. अशा मी 3 सोसायटी आमच्या शिक्षक सोसायटी होत्या, 3ही सोसायटीकडे गेलो आणि 50,000 3 लोकांकडे घेतले गाडी घ्यायची म्हणून. आता मी हा खोटाडेपणा केला होता त्यांच्याशी, पण तो चांगल्या गोष्टीसाठी केला होता, त्यामुळे मला त्याचा आता तुम्ही IRS पण मी तुम्हाला सांगतो, मग माणसाच्या पुढे ऑप्शन जर नसेल, आणि मला माहिती होतं मी हे चांगल्या गोष्टीसाठी करतो, तो पैसा घेऊन काही मी कुठे जाऊन उधळणार नव्हतं किंवा काय करणार नव्हतं. आणि ते पैसे घेऊन मी गेलो. 1 वर्ष माझं त्याच्यामध्ये गेलं. मी 2011ला पहिला अटेम्प्ट दिला. माझे ते पैसे 1 वर्षामध्ये संपले परत. आणि त्या वर्षी मी फेल झालो. म्हणजे प्रिलिम क्वालिफाय जरी झालो असलं तरी मेन्सला फेल झालो मी पहिल्या वर्षी. मग आता असं फेल्युअर घेऊन माघारी जायचं का आपण, हा मनामध्ये विचार होता की मग काय म्हणून तोंड दाखवायला जायचं माघारी तिकडे, आपण त्यांना एवढं मोठ्यापणाने गेलो सांगून. मग ठरवलं की अजून एक चान्स घ्यायचा. आणि दुसऱ्या वर्षी पैसे कुठून आणायचे. मग दुसरे एक शिक्षक होते आमचे सहकारी शिक्षक, त्यांना म्हटलं सर की तुम्ही मला थोडंसं मदत करा. ते पती 2 जण शिक्षक होते. तर ते मला म्हणाले की ठीक आहे सुनील, आम्ही तुला जे काय लागते ते मदत करू आम्ही. आणि त्यांनी मला दुसऱ्या वर्षी लागणारे जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख रुपये त्यांनी मला दिले. आणि दुसऱ्या वर्षीचं मी त्याच्यावरती पार पाडलं. आणि दुसऱ्या वर्षी मी क्वालिफाय झालो, मी पास झालो, IRS झालो दुसऱ्या वर्षी. आणि ह्या ड्युरिंग दिस पिरियड म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये मला शिक्षक सोसायटीचे असंख्य फोन आले. मला त्या जामीनदारांचे असंख्य फोन आले की तू पैसे घेऊन गेला आणि तू तिकडे काय करतो, आम्हाला माहिती आहे का तुझ्या पैशाचं. मला सांगायचं या सगळ्या प्रोसेसमध्ये हे की तुम्हाला त्रास देणारे म्हणा किंवा त्रास होणारे अशा हार्डल्स खूप येतात. मला कधी कधी मी पुण्यामध्ये असायचो, माझं बाळ आजारी असायचं घरी, कुणी नसायचं त्याला बघायला, तर दवाखान्यात न्यायला कुणी नाही आहे. आणि मग मला फोन आला की अरे असं आहे. मग काय करायचं. मग मंदार कुलकर्णी नावाचे डायरेक्टर होते आम्हाला याच्यामध्ये. मग मी असं टेन्शनमध्ये राहायचो काही वेळा. मला काही प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये असे आले की मी अक्षरशः रडत बसायचो रूममध्ये जाऊन की काय करायचं, पास पण होत नाही, घरी एवढ्या हालाकीची परिस्थिती करून आलोय आपण, जॉबवरनं बाजूला आहे, पैसे मिळत नाहीत, दुसऱ्याच्या पैशावरती खातोय, रोज जे पैसे ते दुसऱ्याचे पैसे, हे जे फिलिंग होतं. आणि बरोबरीची मुलं कुठेतरी पास होतात आणि माझं काहीच होत नाही. आणि विचारणारी लोक सोसायटीमधले भरपूर आहेत की अरे तू एवढ्या दिवस झालं बाहेर गेलाय आणि काय झालं तुझं. मग नातेवाईक आपल्या जास्त आस्थेनं चौकशी करतात त्यावेळेस की अरे तो शेजारचा गावातला झाला आणि तुझं काय झालं.
मैताला गेल्यासाठी. म्हणजे खूप तुमच्यावरती प्रसंग येतील, ग्रेट. अनेक प्रसंग येतील, पण तुम्ही तेवढ्या पुरतं तुम्हाला ती पिरियड येईल, स्टॅग्नंट ज्याला पिरियड म्हणतो ना आपण, तुम्हाला वाईट वाटेल, रडू येईल, असं वाटेल की आयुष्यामध्ये काय चाललंय आपल्या हे. पण मित्रांनो, खचून जाऊ नका, ती खरी परीक्षेची वेळ असते आपल्या. तेव्हा कितीही कसल्याही अडचणी उद्या चांगली लोक भेटत जातात. आणि इतके चांगले मित्र मला त्या काळामध्ये मिळाले की ज्या आता प्रताप सर आहेत, प्रताप सरचे आणि प्रताप सरांची माझी वेळ पुण्याच्या यशदामधली मी तुम्हाला सांगितलं. सर माझी परिस्थिती अशी होती एक वेळ की माझ्याकडे माझ्या घराचं भाडं द्यायला पैसे नव्हते. मी प्रताप सरांना फोन केला की सर माझी अशी अडचण आहे. सर मला म्हणाले फक्त तुझा अकाउंट नंबर दे मला. ऐकत नाही ना. किती माझं आणि प्रताप सरांचं रिलेशन होतं. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं, तुम्ही खरंच जर पॉझिटिव्हली जात असाल ना, पुण्यामध्ये युनिक अकॅडमीमध्ये तुकाराम जाधव सर आहेत. जाधव सरांना भेटलो की सर माझी अशी अडचण आहे. जाधव सर म्हणाले तुला कुठलीही गरज लागली, कसलंही पुस्तक लागलं मला कधीही भेट, तुला पैशाची अडचण असली मला सांग. आणि इतके चांगले मित्र मला काही मिळाले याच्यामध्ये, ज्या प्रत्येक मित्रांनी मानसिक, आर्थिक आणि वेळोवेळी माझ्या दुःखामध्ये, आनंदामध्ये, सगळ्यामध्ये माझी मदत केली. तुम्ही फक्त करत राहा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याला इतकी चांगली लोक सुद्धा सोसायटीमध्ये भेटू शकतात. पण तुम्ही केलं तर मात्र तुम्हाला हे भेटतील. तुम्ही एकदा रस्त्यावरून निघाला ना, ही लोक तुम्हाला रस्त्याला भेटत राहतील. पण तुम्ही जर तिथंच बसून जर मला म्हणाला ना की माझा असा आहे आणि मग मी कसा जाऊ, माझ्याजवळ काहीच नाही, तर मग मात्र काय होणार नाही. तो तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय करायचं आहे. मला नाही वाटत काही अडचणी येतील. तो वास्को दी गामा, ज्याला भारत कुठे माहिती नव्हतं, पण तो समुद्रात आपली ती बोट घेऊन निघाला, त्याला माहिती नाही कुठं जायचं आहे आपल्याला, पण तो शेवटी पोहोचलाच कुठेतरी जाऊन, आणि त्याने शोध लावल्याचं आपल्याला माहिती आहे सगळं. म्हणजे फक्त विश्वास ठेवा स्वतःवरती, तुम्हाला खरंच चांगली लोक मिळत जातील. आणि या जगामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली लोक आहेत जे प्रत्येक क्षणाला तुम्हाला मदत करतात. अत्यंत हृदयस्पर्शी. मी जेव्हा सुनील अगवाडे सरांना म्हटलं की आपल्याला यायचंय सर, या आधी पण सर आकारला बरेच वेळा येऊन मुलांना मार्गदर्शन केले. आणि या सत्रात सरांनी विशेषत्वानं म्हटलं की मला परिसंवादासाठी थांबायचंय, मुलांचे प्रश्न जाणून घ्यायचे. अत्यंत हृदयस्पर्शी. म्हणजे ते रुपेशदा नेहमी म्हणतात, है अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर, है अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. खूप खूप छान सर, आणि आम्हाला सन्मान आहे. आणि त्यांनी तुकाराम जाधव सर यांची नावं घेतली, धर्माधिकारी सर, अविनाश धर्माधिकारी सर असतील, ही जेवढी लोक आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करणारी, ही पैसा, प्रॉपर्टी या क्षेत्राच्या एवढी पुढे गेली आहे आता, फक्त त्यांना समाजासाठी काम करायचंय. त्यामुळं तुम्ही फक्त करण्यासाठी जर तयार असाल तर महाराष्ट्रात अनेक शासनाच्या संस्था आहेत, यशदा आहे. तुमच्या माहितीसाठी आकारमध्ये दरवर्षी 500 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभियान घेतलं जातं, ज्याची परीक्षा आता 19 फेब्रुवारी 2015 आहे. त्यात 200 गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं व इतर 300 मुलांना सवलतीत प्रशिक्षण दिलं जातं. तुम्ही करायला सज्ज असाल तर तुमच्यासाठी हे सगळं विश्व तयार आहे मदतीसाठी. पुढचा प्रश्न लगेच घेऊ. रुपेश घागी सरांबद्दल एकदा मला सांगायचंय. हा माणूस माईक घेऊन तुमच्यामध्ये फिरतोय. फिजिक्स मध्ये नेट झालेल्या या माणसाने अनेक नोकऱ्या सोडून दिल्या. कशासाठी? फक्त मला विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी काम करायचंय. सरांसाठी ह्या ज्या टाळ्या वाजव्या ना, हा फार कमी आहेत. आणि मी जी ओळख केली ना, कौतुक करतो, त्याच्या सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे सर. आणि फिजिक्स मध्ये नेट असणं ही 1% पण ओळख नाही, एवढं मोठं काम आहे. मला माझ्यासोबत रुपेश घागे, त्याचा खूप सन्मान आहे, खूप सन्मान आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या. पुढचा प्रश्न घ्या लगेच. आपले शेवटचे 10 मिनिटं आहेत. परत जाताना असं वाटायला नको यार हा प्रश्न विचारायचा होता, परत तो क्षण येणार नाही. लवकर. हा बेटा, मोठ्याने थोडा माईक जवळ घे बेटा. सर तोपर्यंत इकडे प्रश्न घेऊ. हो बेटा, हो. तुझा माईक ठीक कर बाळा तोपर्यंत. हा प्लीज. नमस्कार सर, माझं नाव विनोद मुद्दे. माझं BE कम्प्लीट झालेलं आहे आणि MTech पण इलेक्ट्रॉनिक्समधून. मी आता असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम बघत आहे. पण मला महाराष्ट्र शासनमध्ये यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू माय एज्युकेशन. म्हणजे माझं टेक्निकल एज्युकेशन पण काम आलेलं पाहिजे आणि मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण म्हणजे असं करायचं आहे, दोन्ही मिक्समध्ये. माझ्यासारख्या मुलांसाठी असं काही आहे का महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये?
याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये 2 टाईपच्या सर्व्हिसेस असतात, एक अधिकारी आणि विशेषज्ञ अधिकारी. जर त्याच्यासाठी टेक्निकल MPSC पण होते, लक्षात घ्या. एक थोडंसं मला त्यांच्याशी बोलू द्या ना प्लीज. हां प्लीज. बॅकग्राऊंड काय म्हणाला तुमचं एज्युकेशनल? एमटेक कम्प्लीट. एमटेक. याच्यामध्ये बघा आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ॲग्रिकल्चर बेस्ड सुद्धा काही सर्व्हिसेस आहेत, इंजिनिअरिंग बेस्ड सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये अधिसंख्य म्हणजे डायरेक्ट होणाऱ्या पण काही परीक्षा आहेत. म्हणजे 3 टाईपच्या परीक्षा होतात MPSC कडनं, ॲक्च्युली 4 म्हणेन मी. गॅझेटेड, नॉन गॅझेटेड ऑफिसर्स, त्याच्यानंतर डायरेक्ट रिक्रुटमेंटची भरणारी जाणारी पदं आणि टेक्निकल सर्व्हिसेस. त्यामुळे तिथं स्कोप आहे. तुम्ही थोडंसं एकदा बघून घ्या कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आहेत. डेफिनेटली वेल फाइंड इट. त्यांना आपण एखादा संधी द्या, खूप वेळा हात वर करतात ते. हो. हॅलो सर, प्रशांत सरांनी मगाशी शेतकऱ्याविषयी 2013 मध्ये जे अतिवृष्टी झाली होती, अजून त्यांचे पैसे नाही मिळाले आहे. कारण तर आमच्याकडे किती वेळा गेले आहे पण त्यांनी एकही वेळा पाहणी केली नाही. तर अशा प्रशासकीय अधिकाऱ्यावर आपण काय तोडगा काढू शकतो? ते खाली बस. वाघमारे सर, आपण खूपच हिट पॉइंटवर आहात आज. सर एक मिनिट. नाही, आय अप्रिशिएट दिस क्वेश्चन. सर एक मिनिट. आणि सर माझं शेत रोड पासून 1 किलोमीटर अंदर आहे. तर ते शेत खूप सारे शेतकरी रस्ताच नाही म्हणताय शेतीत अंदर जायला. तर त्यांच्याकडे सुद्धा त्याच्यासाठी पण गेले आहे, तरी पण सुद्धा हे न्याय नाही मिळाला. सर अंदर म्हणजे माझ्या तालुक्यातला प्रश्न आहे का? चिमूर तालुका. म्हणूनच माझ्याकडे असता तर हा प्रश्न राहिला नसता. तुला एक सांगतो, हे प्रश्न म्हणजे वाटलं सर हे सेशन संपल्याच्या नंतर भेट, मी तुला दोन्ही प्रश्नाची उत्तर देतो, ठीक आहे? कारण महत्वाचा मुद्दा असा आहे, पैसे वाटप करणं हा फार मोठा विषय आहे. त्याच्यामध्ये 15 ते 16 अडचणी आहेत. म्हणजे माझा आता तालुका आहे, जिल्ह्यातला पहिला तालुका आहे ज्याच्यामध्ये अबव 99% मी डिस्बर्समेंट केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आपली भाषाही लाजायचं नाही. मी इथे मधात आहे, तुमची भाषा तिकडे कन्वर्ट करून सांगेल. कुठल्याही भाषेत विचारलं तरी चालेल, कालेज म्हणलं तरी चालेल. हो, पण प्रश्न विचारा लवकर. हा बाळा. एक मिनिट, यालाच एक जोडून उत्तर मी देऊ इच्छितो. आदरणीय सावजी. बेसिकली आता ज्यांना अधिकाऱ्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. मध्ये आम्ही जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळासाठी काम केलं. आमचे एक पुण्याचे मित्र एक आकाश चितळे म्हणून, त्यांनी एक सुंदर फॉर्म्युला सांगितला. मला असं वाटतं तो सगळीकडे लागू पडतो. पाण्याच्या संदर्भामध्ये विषय चाललेला होता, तो ब्रॉड करता येईल आपल्याला. ते असं म्हणाले की पाणी 4 प्रकारचं असते. एक असते पिण्यासाठी लागणारं पाणी, दुसरं असते शेतीसाठी लागणारं पाणी, तिसरं असते मनगटात असलेलं पाणी, आणि चौथं असते इतरांसाठी डोळ्यात येणारं पाणी. दुष्काळ जो आहे तो 4ही प्रकारच्या पाण्याचा आहे. मला असं वाटते अधिकारी जर बनायचंय तर आपल्या डोळ्यामध्ये दुसऱ्यांसाठी पाणी असलं पाहिजे. आणि ते जर असलं तर मग सिस्टीम मधल्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी मनगटात पाणी येते. आणि मनगटात पाणी आलं तर सगळ्या अडचणी दूर करता येतात. त्यामुळे मला असं वाटतं ज्यांना अधिकारी बनायचंय त्यांना जरा इतरांसाठी रडता आलं पाहिजे. त्यामुळे रडायला शिका. नाहीतर जर डोळे इतरांच्या अडचणी ऐकताना तुमचे डोळे कोरडे राहणार असतील तर हे असे प्रश्न कायम येतील. मग असे अधिकारी काय उपयोगाचे नाही. धन्यवाद सर. इकडनं 1-2 प्रश्न मी समअप करून घेतोय. ओके, की जॉब आणि प्रिपरेशन या 2 गोष्टींमधनं जेव्हा निवड करायची असेल तर कशा पद्धतीने विचार करावा, की एकाच वेळेस जॉबही करायचा आहे आणि प्रिपरेशन पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर सर आणखी एक प्रश्न. सर, माझं नाव स्नेहल वाघमारे. माझा प्रश्न आहे, मगाशी गोलब सरांनी सांगितलं की जर तुमच्याकडे परीक्षेसाठी वेळ असेल 1-1.5 वर्ष तर आधी तुम्ही मेनचा अभ्यास करायला पाहिजे आणि नंतर प्रीचा अभ्यास करू शकता. त्या प्रश्नाबद्दल थोडं क्लिअरिफिकेशन पाहिजे सर. पहिल्या प्रश्नाविषयी मी थोडंसं बोलतो की जॉब करता करता तुम्ही प्रिपरेशन करू शकता का करत नाही. याचं बरंचसं असं आहे की तुम्ही कुठला जॉब करता त्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला त्या जॉबमधून किती वेळ मिळतो, तुमचा जॉब कशाशी रिलेटेड आहे. इन केस तुम्ही जर इंजिनियर असाल, डॉक्टर असाल किंवा बँकेमध्ये काम करत असाल किंवा अजून शिक्षक असाल, म्हणजे जिथं तुमची ड्युटी जी आहे ती तुम्हाला पर्टिक्युलर टाईममध्ये जावंच लागेल, करावंच लागेल, किंवा बियॉन्ड ऑफिस आवर्स तुम्हाला जावं लागेल. अशा वेळी हे करणं आणि हे करणं, मग तुम्ही इतकं स्ट्रेस येतं, त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस येतो आणि मग कधी कधी असं वाटायला लागतं की हे पण नीट होत नाही, कामामध्ये लक्ष राहत नाही आपलं आणि अभ्यास पण नीट होत नाही. माझं बेस्ट सजेशन असं राहील की माझे बरेचसे मित्र आहेत जे जॉब करत होते,
जे स्वतः डॉक्टर होते, MD MS पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं, PG झालेले लोक आहेत, काही IIT झालेले इंजिनियर्स आहेत, IIM वाले मॅनेजर आहेत. माझ्या बॅचमध्ये IIM केलेले आणि जे पॅरिस आणि इटलीमध्ये रोमला सर्व्हिस करणारे लोक आहेत, त्यांनी सर्व्हिस सोडून दिली आणि ते इथं येऊन प्रिपेरेशन त्यांनी दिल्लीमध्ये राहून केलं. तर तुम्ही स्वतः डिसाईड करायचं त्याच्यामध्ये की आपल्याला नेमकं काय पाहिजे आणि कशात सुख आहे. जर आपल्याला वाटत असेल आहे त्या नोकरीमध्ये मी सॅटिस्फाईड आहे, मला ही सोडायची माझी इच्छा होत नाही. कारण एक मी वाक्य बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे, बऱ्याच मूवीजमध्ये ऐकलेलं आहे, बऱ्याच लोकांच्या तोंडाने ऐकलेलं आहे की रिस्क आणि अपॉर्च्युनिटी किंवा लॉस आणि अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये फार कमी फरक असतो. म्हणजे ते एकाच नाण्याच्या बाजू आहेत. तुम्ही ज्यावेळेस रिस्क घेता त्यावेळेस तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते आणि तुम्हाला चान्स मिळतो जिंकण्याचा. तुम्ही ज्यावेळेस रिस्क घेत नाही, तुम्ही सेफ राहता पण चान्स मिळत नाही तुम्हाला. तुम्ही डिसाईड करायचं, शेवटी डिसिजन तुमचं आहे की तुम्हाला काय करायचं. आपल्याला रिस्क घ्यायचे का आपल्याला सेफ झोनमध्ये राहायचं आहे. सर, आपल्या या कार्यक्रमासाठी खूप दिवसभर राबणारे आकारचे एक विद्यार्थी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. धन्यवाद सर, मला प्रश्न विचारू दिल्याबद्दल. माझा प्रश्न अत्यंत साधा सोपा आहे आणि MPSCतून जर एखादा विद्यार्थी समोर जर पास झाला आणि तो जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तर त्याच्या मनामध्ये काही प्रश्न असतो, तसाच माझ्या पण मनामध्ये एक प्रश्न आहे. भारत या देशामध्ये विविध राज्य आहेत, त्याच्यामध्ये सर सध्या विदर्भ वेगळा हा जो प्रश्न चालू आहे. समजा मी जर इंटरव्ह्यू द्यायला आलो आहे आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहात, तर याच्यामध्ये मला जर तुम्ही प्रश्न केला की बाळा खरंच विदर्भ वेगळा पाहिजे का, तर त्यावेळेस माझी काय प्रतिक्रिया असायला पाहिजे. जर तुम्ही 50-50% न विचारता प्लस मायनस 51% एकीकडे जर बाजू मांडायची आहे, हो ठीक आहे, विदर्भ जर वेगळा केला तर भरपूर विकास होईल, पण असे आपल्या देशामध्ये किती तुकडे व्हायला पाहिजे. जसे इथे महाराष्ट्रामध्ये मराठी बोलल्या जाते, आंध्रामध्ये तेलुगू वगैरे, त्याचप्रमाणे सर माझ्या माहितीप्रमाणे भारतात 4 धर्म, 10 पंथ, 1656 उपजाती आणि 1680 भाषा आहे. तर असे किती खंड पडेल असं मला सर विचारायचं आहे. आणि तुमचं ओपिनियन महाराष्ट्र विदर्भ वेगळा याच्याबद्दल मला माहिती सांगा, मी संतुष्ट होईल. धन्यवाद. त्या पद्धतीने सांगितलं होतं तसं उत्तर काही असो, विदर्भ वेगळा करायचा असो मत असो किंवा विदर्भ महाराष्ट्रामध्ये राहायचं मत असो, आपलं जे पण मत असेल त्या मताला तुम्ही एवढं स्ट्रॉंग सपोर्ट करा. जर मला वाटलं की विदर्भ वेगळा करायचं, का करायचं आहे, विदर्भ वेगळा झाल्यानंतर मी विदर्भाचा विकास कशा पद्धतीने करू शकतो, काही मॉडेल आहे का माझ्याकडे. भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो, भारत एवढं डायव्हर्सिटी आपण म्हणतो भारतामध्ये. तुम्ही झारखंडमध्ये गेला किंवा छत्तीसगडमध्ये गेला तर तिकडे मायनिंग आहे, आपल्या विदर्भामध्ये मायनिंग आहे, पण प्रोसेसिंग दुसरीकडे होते. तुम्हाला फूड जर म्हणत असाल तर तुम्ही ते दुसरीकडे होते, कपडे तिसरीकडे तयार होतात. हे सगळीकडे म्हणजे तुम्हाला एक वस्तू एका ठिकाणी कधीच मिळत नाहीये. मग असा आपण दावा करू शकतो का की माझं घर भलं आणि त्याच्यामध्ये मी माझ्या वस्तू तयार करून मी सगळं करतो. मला म्हणायचं एवढंच आहे की तुम्ही विदर्भ वेगळा मागा किंवा वेगळा नको म्हणा, पण ज्यावेळेस तुम्ही तुमचं मत मांडाल त्यावेळेस तुम्ही इतकं स्ट्रॉंग मांडा की तो समोरचा माणूस सुद्धा तुमच्या मताशी सहमत झाला पाहिजे आणि तो पण म्हणला पाहिजे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. किंवा जर इंटरव्ह्यूचाच विचार असेल तर याच्यामध्ये तुम्हाला एकच महत्त्वाचा मुद्दा असतो, इंटरव्ह्यू घेतला जातो कशासाठी, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. असे प्रश्न जे तुमचे डिसिजन मेकिंग पॉवर, तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल दुसऱ्यांना कसं कन्व्हिन्स करू शकता आणि ती गोष्ट जेव्हा तुम्ही मांडताय तेव्हा ती मुद्देसूद पद्धतीने आणि कमी वेळामध्ये कशा चांगल्या पद्धतीने मांडता याच्यासाठी इंटरव्ह्यू असतो. तुमचा काही मत असेल, या देशामधला नागरिक म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र मत जपण्याचा अधिकार आहे. फक्त ते मत जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर सांगाल तेव्हा ते भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीच्या बाहेरचा नसावा हे एक त्यांना अभिप्रेत आहे. आणि दुसरं तुम्ही सरांनी घोलप सरांनी सांगितलेलं आहे की अतिवादी आपलं उत्तर असू नये. जर तुम्ही तिथं जस्टिफाय कराल की सर वेगळा विदर्भ झाला पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे, आणि तुम्ही त्यांना सांगितलं की सर या कारणामुळे झाला पाहिजे, तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करता. शेवटी इफ जर ते कन्व्हिन्स झाले तर तिथं आरामात चांगले मार्क्स पडतात. कारण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला मार्क्स पाडून घ्यायचे असतात. त्यामुळे तिथं सेंटिमेंटल होणं, फार इमोशनली उत्तर देणं, इमोशन जिथं दाखवायचे तिथं दाखवायच्या, पण त्या इमोशन्सच्या याच्यामध्ये आपण वाहून न जाता प्रोफेशनल उत्तर देणं तिथं अपेक्षित आहे. ठीक आहे. हा, हॅलो सर, सर्वांचा एक कॉमन क्वेश्चन आहे की जॉब आणि प्रिपरेशन, जॉब करत असताना आणि प्रिपरेशन करत असताना या दोघांमध्ये कॉम्बिनेशन कसं करायचं. जॉब आणि प्रिपरेशन, हां, ओके. बेसिकली हा त्या कॅटेगरीतला क्वेश्चन आहे की प्रत्येकाच्या काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, मग त्याला कसं टॅकल केलं पाहिजे.
तर जे जॉब करतात त्यांचा प्रॉब्लेम हा असतो की त्यांना वेळ भेटत नाही, वेळ कमी भेटतो. आणि जे जॉब करत नाहीत ते जनरली 12, 14, 15 तास अभ्यास करतात. सो जे जॉब करतात त्यांना मॅक्झिमम 4-5 तास अभ्यास करावा लागतो. सो त्याच्यासाठी हे सोल्युशन आहे की ती लोक जर 1 वर्षात होत असतील तर तुमच्या अभ्यासात सातत्य राहायला पाहिजे. नाही झालं तरी कंटिन्युटी, मे बी त्यांना जे एका दिवसात वाचून होतं त्याला तुम्हाला 2 दिवस लागत असतील. सो त्याच्यावरचं एकच सोल्युशन आहे की जास्त अभ्यास करणं, म्हणजे जास्त दिवस सातत्यानं अभ्यास करणं. बाकी असं काही नाहीये की जॉब करतोय मग मी नाहीच होऊ शकणार, पण त्याला तुम्ही जास्त दिवस अभ्यास करायला पाहिजे. सर माझा असा प्रश्न आहे की जसे MPSC किंवा UPSC मध्ये ज्या प्रकारे बाकीच्या एक्झाम असतात, बँकिंगच्या असो किंवा तलाठी असो, याच्यामध्ये काय असते की कॅटेगरी वाईज जागा निघतात, ओपनच्या निघतात. त्या प्रकारे जसं UPSC आणि MPSC मध्ये पण तशा जागा असतात का? आणि असल्या तरी काही जागी मी असं ऐकलं आहे की सर काहीतरी एक लिमिट असते. ओपनवाल्यांना कितीतरी अटेम्प्ट असतात, कॅटेगरीवाल्यांना किती अटेम्प्ट असतात. म्हणजे आम्ही ज्या प्रकारे प्रिपरेशन करतो म्हटलं 2 वर्ष 3 वर्ष, तर त्या प्रकारे एज लिमिट किती आहे, ओपनची कॅटेगरीची किती आहे, त्याच्याबद्दल थोडं असं माहिती सांगाल तर बरं. आणि एक प्रश्न असा आहे की सर ह्या लोकांना म्हणजे एक्झामसाठी गव्हर्नमेंट काही फॅसिलिटी देते का, म्हणजे स्कॉलरशिप असो किंवा काही? नंबर ऑफ अटेम्प्ट्स त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोलताय हे अगदी बरोबर आहे की UPSCला ओपन कॅन्डिडेटला जे अटेम्प्ट आहेत त्या अटेम्प्ट, त्याच्यानंतर OBC वाल्यांना असणारे अटेम्प्ट आणि त्याच्यानंतर SC ST वाल्यांना असणारे अटेम्प्ट. कारण वर VJNT SBC अशा कॅटेगरीजवर UPSCला कन्सिडरेशन नाही आहे. हे फक्त तुम्हाला वरती फक्त ह्या 2च तुम्हाला म्हणजे एकतर SC ST OBC किंवा ओपन, ठीक आहे. याच्यामध्ये प्रत्येकानं आता 2 अटेम्प्ट एक्स्ट्रा त्यांनी दिलेले आहेत. पूर्वीची पद्धत अशी होती की ओपन कॅन्डिडेटला 4 अटेम्प्ट होते, आता +2. OBCच्या कॅन्डिडेटला 7 + 2 आणि 35 वर्षापर्यंत SC ST ला होतं, तिथं 2 वर्ष त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे UPSCच्या दृष्टिकोनातून. तुम्ही बेटर वे सगळ्यात आता ह्या सगळ्या जे प्रश्न आहेत ना, पूर्वी ऍक्सेस नव्हता म्हणून असे प्रश्न उद्भवायचे. म्हणजे आय वुड लाईक टू सजेस्ट वन थिंग की जस्ट गो थ्रू द वेबसाईट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स. फार महत्त्वाचं आहे. सुनीलने आता मी अभ्यास केलेला आहे. सुनीलने त्या काळामध्ये माझ्यासोबत भरपूर काही क्लिप्स आणि भरपूर मटेरियल मला म्हणजे आम्ही दोघांनी हे केलेलं आहे. तर मला हे म्हणायचं की हे जे प्रश्न आहेत ना, साधे सिलेबस काय असतो विचारा तुम्ही. विचारण्याबद्दल काही म्हणणं नाही, फक्त एवढंच आहे की एकदा तुम्ही ते वेबसाईट जर एकदा बघितलात ना तर तुम्हाला आणखी हे प्रश्न लवकर संपतील तुमचे आणि तुम्ही लवकरात लवकर कार्यप्रमाण व्हाल असं मला वाटतं. खूप छान उत्तर. मित्रांनो, अनेक प्रश्न आहेत अभ्यासाच्या प्लॅनिंग बद्दल. सुनील आगवणे सर खूप चांगलं घेऊ शकतील, कारण तो विषय जर आता घेतला तर त्यालाही व्यवस्थित त्याची मांडणी क्रोनिकल ऑर्डरनं करणं म्हणजे त्यात बराचसा वेळ आपला जाईल. प्लॅनिंग कसं असावं, रेफरन्स बुक काय वाचावे. आपण जे आकारची साईट आता ओपन केली akarfoundation.org, ही सगळ्यांसाठी मोफत आहे. म्हणजे तो एक उपक्रम आहे आपल्या संस्थेचा आणि त्यात ऑफलाईन सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस पेपर असणार आहे. त्यानंतर सगळे जे अभ्यासाचे खंड आहेत UPSCचे विश्वकोशापासून सगळे त्याच्यामध्ये अपलोड केले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला एक सेकंड गुगलच असणार आहे ते की तिथे ओपन करा. म्हणजे UPSC आणि MPSC या साईटवर जर तुम्हाला काही अडचण गेली तर akarfoundation.org यावर ते 100% मिळेल याची मी तुम्हाला खात्री देतो. तर त्यावर आपण ते घेऊ. आणि सुनील आगवणे सर NATTला आहे, त्यामुळे मी वारंवार सरांना त्रास देणारच आहे, कारण मित्र नागपूरमध्ये आहे तर आपल्या मुलांसाठी तर तेवढा लाभ आपल्याला घ्यावाच लागेल. तर मी सरांचं विशेष सत्र, तुमचे आता नंबर रजिस्ट्रेशन झालेलेच आहेत, या प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ सिलेबस आणि इतर बाबी ज्या आहेत त्यावर घेऊ. त्याला आपण जरूर या, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल. शेवटचा प्रश्न आपण घेऊ, कारण बराच वेळ झालाय, पाहुण्यांना जायचं पण आहे आणि विषय एवढा मोठा आहे. परत आपण संमेलनात सगळे विषय डिटेल 3 दिवस घेणार आहोत, त्यात तुम्ही अर्थात सगळेजण असणारच आहात. सर, मुलांची अनेक प्रश्न जसं आपण सांगितलं त्या पद्धतीने प्रिपरेशन बाबत आहेत किंवा विषय कोणते निवडावे त्यांच्या डिग्रीज प्रमाणे या पद्धतीचे प्रश्न आहेत. मी या ठिकाणी स्वतःही सांगतोय, जसं सरांनी सांगितलंय, आपण हे सगळे प्रश्न आकारची वेबसाईट, आकारचं ऑफिस किंवा इव्हन फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण विचारले तरी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देण्यात येतील. वेळेच्या अभावी सगळ्यांचे प्रश्न घेणं या ठिकाणी शक्य होत नाहीये. एक शेवटचा प्रश्न मी या ठिकाणी देतोय. नमस्कार सर, माझं नाव नम्रता. सर, माझा प्रश्न आहे की आमचं जसं बेस ग्रॅज्युएशन BE मधनं झालेलं आहे,
तर आम्हाला इतिहास भूगोल या विषयाचा अभ्यास कसा करावा याविषयी थोडं गाईड करा. आणि दुसरा प्रश्न हा की वैकल्पिक विषय निवडताना मी असं ऐकलंय की मास्टर्स लेवलपर्यंत आपल्याला नॉलेज असायला हवं. तर जनरली आपल्या डिग्रीचा सब्जेक्ट सोडून सगळे हिस्ट्री अँथ्रोपॉलॉजी असे सब्जेक्ट चॉईस करतात. तर यापैकी कोणता सब्जेक्ट निवडावा, कसा निवडावा, प्लीज याबद्दल गाईड करा. प्रश्न ऑप्शनलचं सिलेक्शन करताना 2-3 गोष्टींचा तुम्ही विचार करायला पाहिजे की एकतर तुम्ही मीडियम, आता फॉर एक्झाम्पल मी हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर का घेतला होता सांगतो, तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. मला मराठीतून द्यायचं होतं आणि हिस्ट्रीचं बरंचसं मटेरियल मराठीमधून होतं. हा एक ऑप्शन होता, हा एक हे होता. त्यानंतर माझे काही मित्र होते की ज्यांच्याशी मला हिस्ट्रीमधून हे करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं होतं की मला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होता. आणि दुसरं की हिस्ट्रीचं गायडन्स, समजा एखाद्या सरांना भेटायचं म्हटलं किंवा क्वेश्चन पेपर लिहून चेक करून घ्यायचे म्हटलं तर तो अवेलेबल होता. त्यामुळे तुम्ही ह्या 3-4 गोष्टींचा विचार करा. म्हणजे हिस्ट्रीचा सिलेबस ठीक आहे, म्हणजे 4-5 आहेत, हिस्ट्री, पबॅट, जॉग्राफी, पॉल सायन्स वगैरे जनरली मुलं घेतात. सिलेबस बघा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटतो की हा सिलेबस मला करायला आवडेल. कारण सगळ्यात म्हणजे जनरली म्हणतात की हा विषय चालला, मग असे एक क्वेश्चन विचारला त्यात होतो की पबॅटला कमी येत आहेत, कमी जास्त वगैरे असं काही नसतं. तुमचा इंटरेस्ट सगळ्यात केंद्रस्थानी असला पाहिजे त्यात, की कारण तिथून पुढची 1.5-2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला ते वाचायचं आहे दररोज. सो तुमचा इंटरेस्ट महत्वाचा. दुसरं तुम्हाला गायडन्स वगैरे मगाशी ज्या 3-4 गोष्टी सांगितल्या त्याचा विचार करून निवड करा. कारण हा UPSC इंटरव्ह्यूचा प्रश्न असू शकतो की तुम्ही हाच ऑप्शनल का निवडला. कारण ते म्हणतील की कदाचित तुझं बॅकग्राऊंड BEचं आहे तर मग तू हिस्ट्री का घेतला. तर तिथं असं नको म्हणायला की आकारचा कार्यक्रम होता आणि रमेश घोलप म्हणले होते ते चांगला असेल. तर तिथं ते तुझं आन्सर असायला पाहिजे. सो तू विचार कर त्या 3-4 पॉईंट्स. ग्रेट. आणखीन एक त्याला जोडून थोडंसं सर, एक मिनिटात इंटरव्ह्यू करतो का. तुम्ही असं म्हणालात की बाबा मी BEला आहे आणि हिस्ट्री जॉग्राफीचा अभ्यास करताना थोडंसं अडचण जातं. थोडंसं विनाकारण आपण याला कप्पे बंद करून घेतो स्वतःला. 10वी पर्यंत आपण सगळे सारखं शिकतो ना. 1857 10वीला झालेला 10वी पर्यंत. त्यामुळे कुणी घाबरू नका. आर्ट्स फॅकल्टीच्या मुलांनी जाऊन म्हणायचं नाही की अरे बापरे काय सायन्सचे प्रश्न विचारलेस का, आता हवेत उडून पहिल्यांदाच सायन्स वाचतो, असं काहीच नाही. या देशामध्ये शिक्षण प्रणाली तुम्हाला 10वी पर्यंत एक समान शिक्षण प्रणाली देते. तिथून तुम्ही विशेषीकृत शाखामध्ये प्रवेश करता. फरक एवढाच आहे की त्या विशेषीकृत शाखेमध्ये गेल्याच्या नंतर तिथली पद्धती वेगळी. आता आर्ट्स फॅकल्टीच्या मुलांना शक्यतो थोडंसं कमी हुशार समजलं जातं का, कारण एक सामाजिक दृष्टिकोनातून एक विश्लेषणात्मक दृष्टी त्याच्यामध्ये विकसित करायची असते. MBBSच्या मुलांना जास्त हुशार समजलं जातं कारण का स्पेसिफिक तेवढाच अभ्यास करायचं त्यांना सवय लागते, फापट पसारा नाही. पण आर्ट्स फॅकल्टीचे मुलं कला, साहित्य, तत्वज्ञान याचा जनरल अप्रोच फार स्ट्रॉंग असतो. आणि त्यामुळे काय होतं लक्षात घ्या, त्या त्या पद्धतीचे नागरिक आणि त्या त्या पद्धतीचे सेवा व्यावसायिक बनवण्यासाठी या शिक्षण प्रणालीची रचना केलेली आहे. याचा कुठेही परस्परांना विरोध असत नाही. त्यामुळे कुणीही असं म्हणू नका इंजिनिअरिंगच्या मुलांनी आर्ट्सचे विषय अवघड जातात म्हणू नये, आर्ट्सच्या मुलांनी इंजिनिअरिंगचे विषय पहिल्यांदाच आयुष्यामध्ये शिकतोय असंही काय बघू नये. त्यामुळे डोंट वरी, सगळं सोपं आहे. अविनाश सावजी सर आशीर्वादपर आणि परत तुम्ही सरांचं बघितलंच ते खूपच व्यवस्थित कानेकोपरे असे कांसासारखे आपले सरळ करतात. म्हणून विशेषत्वानं आपण त्यांना इथे निमंत्रित केलंय. आदरणीय अविनाश सावजी सर. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग आपण इथनं सगळेजण जाणार आहोत एका नव्या ध्येयासाठी. अधिकारी होऊ इच्छिणारे युवा मित्र, अधिकारी बनण्यासाठी कशी तयारी करावी याबद्दल तुम्हाला या मंचावरून मार्गदर्शन मिळालं. त्याचसोबत का अधिकारी बनायचं त्याबाबतही काही प्रमाणात मार्गदर्शन मिळालं. खरं स्पर्धा परीक्षा हा काही माझा विषय नाही आहे डायरेक्टली, पण त्यामुळे हाऊ बद्दल कदाचित मी फार काही सांगू शकणार नाही. पण व्हाय अधिकारी हा नक्कीच माझा अभ्यासाचा विषय, चिंतनाचा विषय. त्यामुळे जर तुम्हाला मला का अधिकारी बनायचंय याबद्दल अजून स्पष्टता नसेल तर त्या संदर्भामध्ये नक्कीच तुम्ही कधी पण संपर्क साधू शकता. व्हिक्टर फ्रँकल नावाचा एक जगप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट आहे. तो असं म्हणतो की इफ यू नो द व्हाय ऑफ लिव्हिंग, हाऊ ऑफ लिव्हिंग कुड नेव्हर बी अ क्वेश्चन फॉर यू. ज्यांना का जगायचं हे कळलेलं असते त्यांच्यासाठी कसं जगायचं हा प्रश्न कधीच अडचणीचा नसतो. आणि ज्यांना का जगायचं हे कळलेलं नसते ते पूर्ण आयुष्य कसं जगायचं या चक्रातच फिरत असतात. त्यामुळे का अधिकारी बनायचं हे जेवढं स्पष्ट असेल तुम्हाला तेवढं मला असं वाटते ते कसं बनायचं हे जरा जास्त स्पष्ट होईल. बरेचदा आपण का बनायचं हा मूलभूत प्रश्न विसरून कसं बनायचं याच्याच मागे लागतो.
आणि मग त्या सगळ्यांमध्ये मग शॉर्टकट शोधतो. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर काहीतरी आयुष्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिळवायचं असेल यश, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रयत्न करायला लागतात. असं होत नाही ऑर्डिनरी प्रयत्न करून एक्स्ट्रा ऑर्डिनरी यश नाही मिळवता येत. या सगळ्यांच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि असं कुठलंही शिखर नाही की जे तुमच्यापैकी कोणीही गाठू शकणार नाही, प्रोव्हायडेड त्यासाठी जे काय बेसिक गोष्टी लागतात ती तयारी आपली असणं. म्हणून असं म्हणतात की जर डेस्टिनेशन आपल्याला माहिती आहे कुठे पोहोचायचं, तर मग बाकी सगळ्या तयारीला अर्थ आहे. आज आपल्यापैकी अनेकांचं असं आहे की प्रयोजनाशिवाय सगळं नियोजन चाललेलं आहे. आपल्याला माहितीच नाही की कशासाठी करतोय आपण, सगळी नुसतं तयारीमध्येच वेळ घालवतोय. त्यामुळे मला नक्की एवढं या निमित्ताने सांगावंसं वाटेल की व्हाय ऑफ लिव्हिंग, मला का जगायचंय. माणूस म्हणून एकदाच जन्म मिळतो असं म्हणतात, पुन्हा जन्माला येईल की नाही माहिती नाही. त्यामुळे मी जन्माला आलो आणि मी मेलो, ह्या ज्या 2 पॉइंट्स आहे, या 2 पॉइंट्स मध्ये मला काय करायचंय नेमकं आयुष्यामध्ये, आणि त्याचा शोध जर आपल्याला घेता आला तर मला असं वाटतं जास्त सोपं पडेल. दुसऱ्या बाजूला आपण ही पण फॅक्ट विसरायला नको की स्पर्धा परीक्षा हे इतर परीक्षांच्या दृष्टीने थोडं इनसिक्युअर्ड फील्ड आहे. बाकी सगळ्या परीक्षांमध्ये सक्सेस रेट जो आहे तो बऱ्यापैकी जास्त आहे. आपल्या सगळ्या शाळा कॉलेज विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये सक्सेस रेट हा फार कमी आहे. आणि त्यामुळे सगळेच्या सगळे या हॉलमध्ये बसलेले प्रयत्न करू इच्छिणारे सगळेच्या सगळे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतीलच असं काही म्हणता येणार नाही. दॅट इज द फॅक्ट. जर आपण गणिताचा विचार केला आणि स्टॅटिस्टिक्सचा, मग जर समजा कदाचित मी त्या वर्गामध्ये मोडेल की मला यश नाही मिळालं सगळे प्रयत्न करून, याचा अर्थ माझ्या आयुष्यामध्ये मी काहीच मिळवलं नाही असं आहे का? असं नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळणं हे मला पुढे जे काय आयुष्यात करायचंय त्याचा एक मार्ग आहे. पण तो मार्ग जर बंद झाला तर इतर 10 मार्ग मला ओपन करता आले पाहिजे आयुष्यासाठी. आणि मला साठी स्पर्धा परीक्षाची तयारी करताना हा जर ॲटिट्यूड आणि अप्रोच आपण ठेवला तर मागे जसं आमच्या एका शिबिरामध्ये जळगावच्या डॉक्टर के.बी. पाटील जळगावचे त्या विद्यापीठाचे कुलगुरू आले होते आणि त्यांनी फार सुंदर सांगितलं सूत्र. ते सूत्र एक सांगतो आणि मी थांबतो. ते असं म्हणाले की हल्ली सगळे विचारतात की कशाला स्कोप आहे, बायोटेकला जावं की एन्व्हायरमेंटला जावं की जेनेटिक्स घ्यावं की आणखीन काय घ्यावं. ते असं म्हणाले होते की स्कोप हा माणसाला असतो आणि कोर्सला नसतो. मला असं वाटतं हे सूत्र जर आपल्याला ध्यानात ठेवता आलं, बेसिक क्वालिफिकेशन जे आहे आपलं, जसं आता तुमच्या काही प्रश्नांमध्ये आलं की मी BE झालेली आहे आणि मग इतिहास भूगोलाचा कसा करू, फार सुंदर उत्तर दिलं की 10वी पर्यंत तर आपल्या सगळ्यांचं एकच होतं. मी त्याच्याही मागे जाईल. आणखी शिकलेले आणि बिना शिकलेले जरी असतील तरी बेसिक क्वालिफिकेशन जे आहे आपलं ते ॲज अन ह्युमन बिईंग आहे. हे क्वालिफिकेशन जर आपल्याला वाढवता आलं तर बाकी सगळे ॲड ऑन क्वालिफिकेशन आहे. आणि हे क्वालिफिकेशन जर आपलं अगदी निम्न स्तराचं असेल आणि बाकी कितीही ॲड ऑन क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले, कितीही मोठे अधिकारी झाले, तर तुम्ही या देशाचं, या जगाचं आणि या मानवतेचं जास्त नुकसान करणार आहात. बेसिक क्वालिफिकेशन जर आपल्याला नाही वाढवता आलं आणि केवळ ॲड ऑन क्वालिफिकेशनच्या मागे आपण लागलो तर मला असं वाटतं की त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे बेसिक ह्युमन बिईंग म्हणून मला माझं क्वालिफिकेशन कसं वाढवता येईल त्यासाठी बेसिक 3 गोष्टी आपल्याकडे ज्या आहेत, ती टूल्स ज्याला मी म्हणेल. एक आहे आपलं शरीर. शरीराला मजबूत करा, खूप महत्वाची गोष्ट आहे ती. त्यासाठी थोडंसं फिजिकल ऍक्टिव्हिटी. डार्विननी सांगितलंय की जी गोष्ट वापरत नाही ती नष्ट होत जाते, वापरा. साधे वैज्ञानिक गोष्टी. दुसरं आहे बुद्धी साधन. आपलं बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी वाचनाची मदत घ्या. इन्स्पिरेशनल काहीतरी प्रेरणा मिळेल असं वाचा, ज्याने आपली बॅटरी चार्ज होऊ शकेल. असं काहीतरी ऐका. अशा काही ठिकाणी जा की जिथे गेल्यावरती बॅटरी चार्ज होईल. आज आपल्या सगळ्यांची बॅटरी फार लवकर डाऊन होते. अशी चार्जिंगची व्यवस्था आपण आपल्यासाठी निर्माण करायला पाहिजे. तिसरं आहे आपलं मन मजबूत करा. इतरांसाठी रडायला शिका. एक लक्षात घ्या की तुमच्या शाळा कॉलेजमध्ये भिंतीवरती ज्यांचे फोटो लागलेले आहेत ते सगळे इतरांसाठी डोळ्यात पाणी आणणारे लोक होते. जे फक्त स्वतःसाठी रडत असतात त्यांचे फोटो त्यांच्याच अल्बममध्ये राहतात आणि ते त्यांनाच पाहावं लागतात आयुष्यभर. इतरांसाठी डोळ्यात पाणी येणं ही खूप मोठी क्वालिटी आहे. तो रडकेपणा नाही आहे. ते जर तुमच्यामध्ये असेल तर ते जोपासा, ती सेन्सिटिव्हिटी जोपासा. त्यातनं मग बाकी सगळ्या पुढच्या प्रोसेस कदाचित चालू होतील. आणि या सगळ्या प्रक्रियांमध्ये सुदैवाने जसं आता तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यात आलं की खूप चांगली माणसं या जगामध्ये.
असं मुळीच नाही. कितीही आपण म्हणत असलो की आजूबाजूची परिस्थिती बिघडलेली आहे, तरी अतिशय चांगली माणसं आजही आहे त्या ठिकाणी. आपल्याला फक्त आपला चष्मा थोडासा बदलायला लागेल. आपल्यासारखी माणसं आपल्याला सगळीकडे मिळायला लागतील. मन मजबूत करण्यासाठी जरा जाणीवपूर्वक अडचणींमध्ये आपल्याला राहायला शिकलं पाहिजे. मुद्दाम अडचणी ओढून घ्या. आपल्याकडे कदाचित परिस्थितीने आलेल्या असतील बाय मजबुरी, पण मी असं सुचवेल की बाय चॉईस अडचणींमध्ये जगायला शिकणं ते माणसाचं मन मजबूत करायला शिकते. सेन्सिटिव्हिटी आपल्याला जपता आली पाहिजे. इतरांसाठी डोळ्यात पाणी आपलं आलं पाहिजे. असं झालं तर बाकी गोष्टींची तयारी आपोआप होते. पैसा आणि वेळ हे 2 रिसोर्सेस जे आहे मूलभूत, हे अतिशय काळजीपूर्वक वापरा. आजचा दिवस परत येणार नाही तुमच्या आयुष्यात आणि माझ्या पण आयुष्यात. त्यामुळे जिथे आहात तिथे पूर्ण वेळ लिव्हिंग इन नाऊ इज द की टू द सक्सेस असं म्हणता येईल. जिथे आहोत तिथे पूर्ण वेळ 110% त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणं. जे काय करायचं ते पूर्ण झोकून देऊन करा. आणि हे जर केलं तर या जगामध्ये कुठलंही क्षेत्र तुमच्यासाठी उघडं आहे. आणि दुसरं ज्याला म्हणतात की स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स, जे काय करायचं ते अगदी अत्युच्च पातळीवर जाण्याचा प्रयत्न करा, शिखर गाठण्याचा प्रयत्न करा. असं म्हणतात की बेटर इज द एनिमी ऑफ द बेस्ट. बॅड आणि गुडचा झगडा नाहीये हा. बरेचदा आपण असं म्हणतो की ठीक आहे काही तर मिळवलं, नाही UPSC MPSC नाही काही तर तलाठी. आय थिंक दॅट की आपल्याला प्रयत्न हा बेस्ट साठीच करायला पाहिजे. म्हणून असं म्हणतात की प्रिपेअरिंग फॉर द बेस्ट, आणि ही तयारी ठेवून की वर्स्ट आउटकम काय असेल तर आयुष्यामध्ये स्ट्रेस कधीही येणार नाही. मी एकटा नाहीये, आमच्या सगळ्यांमध्ये काहीतरी इंटरकनेक्शन आहे. ही जाणीव जर आपल्याला ठेवता आली आणि त्या दृष्टीने जर आपल्याला काही प्रयत्न करता आले तर नक्कीच त्यासाठी आपल्याला उपयोगी पडू शकेल. हे व्हाय शोधण्यामध्ये जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल तर डेफिनेटली यू आर मोस्ट वेलकम. दर महिन्याला नागपूरला इथे एक कार्यक्रम होतो जो आता पुढच्या रविवारी आहे. मुंडले हॉल, सेकंड सॅटर्डे नंतरचा संडे, वेळ सकाळी 10 ते 12, ओपन टू ऑल. एक कोणीतरी असं वेगळ्या प्रकारे जगलेला माणूस, व्यक्तिमत्व येते आणि त्यांच्यासोबतचा डायलॉग, असा कार्यक्रम अमरावती, यवतमाळ आणि नागपूर 3 शहरामध्ये होतो. नागपुरामध्ये तो सकाळी 10 ते 12 मुंडले हॉलला असतो, दीक्षाभूमीच्या बाजूला, जो आता पुढच्या रविवारी आहे. त्याशिवाय एक आमची जी सेवांपूरची शिबिरं, एक निवासी शिबिरं असतात, असे एक शिबिर की ज्यामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारची माणसं भेटतील, ज्यांच्याशी बोलता येईल आणि व्हायचा अर्थ शोधता येईल. असं शिबिर 30 सप्टेंबर आणि 1-2 ऑक्टोबर असे 3 दिवसाचं शिबिर अमरावतीला होते. तर त्यामध्ये जर यायचं असेल कोणाला तर सहभागी होता येईल. कधी पण असं वाटलं, आज अडचण अशी आहे की बोलणारे खूप असतात, ऐकून घेणारे कमी असतात. त्यामुळे आयुष्यामध्ये कधीही असं वाटलं की आता कोणाशी बोलावं तर अशा जागा फार कमी असतात. मी माझ्या आयुष्यात आता 54चा झालेला आहे, त्यामुळे मी असं ठरवलंय की मला माझं पुढचं आयुष्य हे ऐकून घेण्यासाठी द्यायचंय. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये कधी पण असा प्रसंग आला की आता आनंदाचा असेल, दुःखाचा असेल आणि शेअर करण्यासारखं कोणी नाही, तर जरूर मला फोन करा. माझा मोबाईल नंबर पण सांगतो, पाहिजे तर लिहून घ्या. कधी पण फेसबुकला पण आहे, मेलवरती पण आहे. मला आवडेल तुमच्याशी बोलायला. एवढंच आहे की बराच फिरत असतो, बराच बिझी असतो, त्यामुळे कदाचित पहिलाच कॉल अटेंड नाही करू शकणार. SMS करा आणि जरूर बोला. 9420722107 9420722107. आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज 3ही जनरेशनसाठी घेत असतो. त्यामध्ये जर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी करायचं आहे आणि पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात होत असतात. फेसबुक खूप चांगलं माध्यम आहे. फेसबुकवरती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे. माझं पेज आहे डॉक्टर अविनाश सावजी, DR अविनाश सावजी या नावाने. त्यावरती सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे अपडेट्स तुम्हाला मिळू शकतील. वेबसाईट आणि बाकी गोष्टींवर पण मिळतील. तुम्हाला सगळ्यांना विथ ॲडजेक्टिव्ज अधिकारी बनण्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. की मी वक्तृत्व स्पर्धा करत फिरायचो, कधी कधी कवी वाचन स्पर्धेत सहभागी व्हायचो. म्हटलं या वयाशी खूप जवळचा असणारा विषय प्रेम या विषयावरती एक कविता म्हणतो आणि त्यानंतर राष्ट्रगीत वगैरे होईल. तर कविता माझी नाही, अर्थात मीही काही कविता केल्या आहेत, पण ही कविता मी सकाळ पेपरमध्ये आलेली वाचली होती, प्रेमाशी संबंधित होती. कवितेची सुरुवात अशी:
गर्दीमध्ये वळताना हळूच स्माइल देते. गर्दीमध्ये वळताना हळूच स्माइल देते. कळी तिची खुललेली आणखीनच खुलून जाते. स्माइल नेमकं कुणासाठी गर्दीत काही कळत नाही. स्माइल नेमकं कुणासाठी गर्दीत काही कळत नाही. खात्री करून घ्यावी लागते, दुसरा तर जळत नाही. चोरून बघणं, गालात हसणं मग नेहमीच होऊन जातं. चोरून बघणं, गालात हसणं मग नेहमीच होऊन जातं. भर उन्हाळ्यात प्रेम आमचं पावसामध्ये नाहून जातं. सुट्टी दिवशी बाईक वरती सुसाट आम्ही धावत असतो. सुट्टी दिवशी बाईक वरती सुसाट आम्ही धावत असतो. कमरेभोवती घट्ट मिठी, छातीत श्वास मावत नसतो. कानाजवळ असतात फक्त तिचे गरम ओठ, फक्त श्वासांनीच भरून जातं पोट. मागचा पुढचा अंदाज घेत ब्रेक आमचा लागून जातो. भर उन्हाळ्यात आम्ही दोघं पावसामध्ये नाहून जातो. शेजारी माझ्या ती आणि बसमध्ये गर्दी असते. शेजारी माझ्या ती आणि बसमध्ये गर्दी असते. नेमकं त्याच दिवशी मला थंडी, ताप आणि सर्दी असते. नकळत तिचा हात रांगत रांगत कपाळाकडे जातो. नकळत तिचा हात रांगत रांगत कपाळाकडे जातो. सर्दी तर जातेच जाते, खोकला सुद्धा राहतो. तापाचा बहाणा मग नेहमीचाच होऊन जातो. भरून आत आम्ही दोघं पावसामध्ये नाहून जातो. सुट्टी लागते उन्हाळ्याची, भेटणं बिटणं बंद होतं. सुट्टी लागते उन्हाळ्याची, भेटणं बिटणं बंद होतं. चक्क स्वच्छ उन्हाळ्यात वातावरण कुंद होतं. दिवसा मागून दिवस असे रिते रिते निघून जातात. दिवसा मागून दिवस असे रिते रिते निघून जातात. कान आपले उगाचत रिंगकडे लागून जातात. शेवटची ओळ आहे. वर्षानंतर अचानक मेसेज तिचा येऊन जातो. वर्षानंतर अचानक मेसेज तिचा येऊन जातो. विवाहाची पत्रिकाच हातावरती ठेवून जातो. वर्षानंतर अचानक मेसेज तिचा येऊन जातो. विवाहाची पत्रिकाच हातावरती ठेवून जातो. ढग भरलं आभाळ मग डोळ्यामधून गळत राहतं. भर पावसात प्रेम आमचं वनवा बनून जळत राहतं. भर पावसात प्रेम आमचं वनवा बनून राहतं. खूप छान, चांगला शेवट झालाय. म्हणजे हे असं संमेलन 1 महिनाही चालू शकेल कदाचित. एवढे फ्रेश तुम्ही या आधी नाही दिसले दिवसभराच्या सत्रात. अर्थात जीवनाचा तो एक भागच आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ती सुख आलीच पाहिजेत, त्याचे आपण हकदारच आहोत. पण ती सन्मानानं आली पाहिजेत, यासाठी आपण आज दिवसभर इथे परिश्रम घेतलेत. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.